नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमीच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो. खऱ्या अर्थाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विविध मुलाखतींच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालत असतो. आजचा विषय मालेगावातील इतिहासाला एक उजळी देणारा आहे. 1984 साली मालेगावात बॉम्ब दंगल सारखा प्रकार या ठिकाणी घडला होता आणि त्या दरम्यान अनेक जे काही कार्यकर्ते होते, नागरिक होते, सामान्य नागरिक होते, काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील किंवा काही इतर कार्यकर्ते असतील, यांच्यावरती रासुका सारखा कायदा लावण्यात आलेला होता आणि त्यापैकी एक होते संजय निंबाजी बच्चाव. खऱ्या अर्थाने आपण जर त्यांची संघर्षमय गाथा बघितली तर त्या दंगली दरम्यान जी दंगल झाली होती 6 ऑक्टोबरला या ठिकाणी आरएसएसचे संचालक हे मालेगावात आले होते. त्यांनी या ठिकाणी एक भाषण दिलं होतं. त्यांच्या प्रबोधनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला ही दंगल सदृश्य परिस्थिती मालेगावात उसळली होती आणि त्यानंतर 8 ऑक्टोबर 1984 ला या संजय बच्चाव यांना अटक करण्यात आलेली होती, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने गुन्हा दाखल न करता किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांना कोर्टात दाखल न करता त्यांना डायरेक्ट हे तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत जी कारवाई करण्यात आली आणि तब्बल 1 वर्षापर्यंत ही तुरुंगवास त्यांना भोगावा लागला आणि त्यानंतर ते निर्दोष सुटत त्यांनी या ठिकाणी पुन्हा त्यांना निर्दोष सुटका करण्यात आली. परंतु या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या पूर्ण परिवाराचा झालेला जो काही नुकसान आहे, जो काही त्रास आहे, तो आज आपल्या समोर सांगण्यासाठी ते हजर आहेत. खऱ्या अर्थाने ही अचानक 1984 मध्ये घडलेली घटना आणि आज अचानक उजळणी देण्याची गरज का पडते? कारण गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये प्रज्ञासिंग ठाकूर आणि यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा या ठिकाणी सुटका करण्यात आली, निर्दोष सुटका करण्यात आली जवळजवळ 17 वर्षानंतर. आणि ह्या संपूर्ण मालेगावातील प्रकरणाबरोबरच उजळणी होते या मालेगावच्या रासुका कायदा अंतर्गत झालेल्या कारवाई संदर्भात. तर ह्या संदर्भात उजळणी आपण टाकणार आहोत. थेट संजय निंबाजी बच्चाव यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यावेळची परिस्थिती नेमकी काय होती, कोणाकोणाविरुद्ध हे या ठिकाणी या कायदा लावण्यात आलेला होता, त्यांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला आणि त्याचे परिणाम आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आहेत, कशा पद्धतीने ते जीवन जगत आहेत आणि त्याचा संपूर्ण झालेला त्रास आणि त्या त्रासासंदर्भात त्यांचं काय नेमकी काय मत आहे आपण भेटणार आहोत. प्रथमतः संजयजी बच्चाव, आपले मी प्रथमतः प्रबंधभूमीमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नक्कीच. आज आपण वेळात वेळ काढून प्रबंधभूमीशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलात. मी आपले प्रथमतः आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. आपल्यावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचा परिणाम आज आपल्या जीवनामध्ये कसा आहे यावरती देखील उजळणी टाकणार आहोत. प्रथमतः आपली ओळख करून देताना काय सांगाल? नेमकी आपली ओळख काय, नाव काय आणि आपण कुठून आलात काय सांगाल? म्हणजे विशाल भाऊ, प्रबंधभूमीचा मी प्रथम आभार व्यक्त करतो की 42 वर्षानंतर पहिल्यांदाच मी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी माझ्या हिंदुत्व या विषयावर आपल्याशी मी बोलत आहे. याचा मला आज जो आनंद आहे तो माझ्या 41 वर्षानंतर मला हा आनंद मिळाला असेल असं मला वाटत आहे. सत्य बोलतो. मी 1981-82 पासून माझं वय 17, 18, 19, 20 वर्ष असताना मी एक माझ्या डोक्यात शिवसेना, हिंदुत्व आणि असं सामाजिक काम करण्याची हौस आणि 2-3 वर्ष मी 82-83-84 दसरा मेळाव्याला पण गेलो. दसरा मेळावा शिवसेना प्रमुखांचा. आणि त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे काही राजकीय पक्ष नव्हतं त्या काळात. विश्व हिंदू परिषद, RSS, बजरंग दल, आम्ही सगळे हिंदू बांधव एक सुरक्षित हिंदू धर्म सुरक्षिततेसाठी आणि सामाजिक कामासाठी एकत्र बसायचो, एकत्र राहायचो आणि हिंदुत्व म्हणून काम करायचो. माझं आणि सगळ्यांचं वय माझ्या सारखंच होतं. आणि त्याच्यानंतर मालेगावात 6 ऑक्टोबर 1984 ला RSSचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरसंचालक पूजनीय बाळासाहेब देवरजी मालेगाव शहरात आले. काली कुटीवर त्यांची सभा आयोजन होती आणि मालेगावात राष्ट्रीय संघाचं संचलन चालू होतं. संचलन झाल्यानंतर आणि बाळासाहेब देवरजी आज आदरणीय पूजनीय मोहनजी भागवत साहेब आहेत.
मोहनजी भागवत साहेबांच्या जागेवर बाळासाहेब देवरजी त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष होते. संचलन झालं त्यांची, आपल्या हिंदुत्वावर त्यांनी भाषण दिलं. हिंदुत्वावर भाषण आपण भारतातच देणार, आपण काही दुसऱ्या देशात थोडी देणार आहोत. भाषण दिलं आणि काही समाजकंटकांनी मालेगाव दंगल उसळली. बाळासाहेब संचालक मालेगाव त्यांनी सोडलं आणि इकडे दंगल उसळली. आणि दंगल उसळल्यानंतर मालेगाव शहरामध्ये जे सत्य आहे तेच बोलणार. हो भाऊ साहेब, जे सदुद्दीन मोहम्मद एस.ए. मुस्लिम म्हणून एक ॲडिशनल SP होता, IPS अधिकारी, ॲडिशनल SP. त्यावेळेला प्रथमच मालेगावला ॲडिशनल SP मिळाला होता. एस.ए. मुश्रीफ व जे सत्य तेच बोलणार, हा जो एस.ए. मुश्रीफ होता. आणि मला 7 ऑक्टोबरला दंगल उसळली आणि 8 ऑक्टोबरला शांतता समितीची मीटिंग आहे आणि मालेगावात काही कर्फ्यू वगैरे नव्हती. मी पायी संगमेश्वरला जात होतो. मला माझी तालुका प्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख माननीय दत्ताभाऊ बिरारी भेटले आणि ते म्हणाले की आपण आधी हनुमान मंदिराचं दर्शन घेऊ. आणि दर्शन घ्यायला आम्ही गेलो आणि 5-10 मिनिटांमध्ये छावणी पोलीस स्टेशनची पोलीस गाडी आणि किल्ला पोलीस स्टेशनची पोलीस गाडी आली आणि मला सांगितलं की तुम्ही संजय गाडीत बैस. मी गाडीत बसलो आणि मला सिटी पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. हो, माझं वय त्यावेळेस फक्त 20 वर्ष होतं. त्या काळात 21 वर्षाचं मतदान असताना सुद्धा आज 20 वर्षाची कोणाची बुद्धी किती असू शकते. 20 वर्ष हे वय असं आहे की तारुण्य, त्याला एवढी खास समज नसते. त्या वयामध्ये मला अटक केली आणि मला असं हे होतं की आजूबाजूचे जे माझ्यासोबत होते ते सांगत होते की 151 मध्ये त्यांना अधिकार आहेत, पोलीस खात्याला 151 मध्ये कोणाला अटक करू शकतात. ते घटनेमध्ये लिहिलेलं आहे. आणि 151 नंतर 8 दिवसात 4 दिवसात सोडून देतात. आणि माझी बुद्धी, माझं शिक्षण 5वी पास असल्यामुळे, माझी बुद्धी लहान असल्यामुळे मी 5-6 दिवसात सुटून जाईल असं वाटलं. माझ्याबरोबर सुरेश भाऊ गवळी, माजी नगरसेवक, हे पण 151 मध्ये होते. आणि नामदेव गवळी होते, यशवंत पैलवान होते. आणि सबजेलला ठेवलं. सबजेलवरून 6 दिवसांनी परत मालेगावात आणलं. कोर्टात आम्हाला सोडून देण्यात आलं. सगळ्यांना सोडलं, पण मला त्यांनी सोडलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी मला डायरेक्ट व्हॅनमध्ये परत बसवलं, परत सिटी पोलीस स्टेशनला नेलं आणि डायरेक्ट सिटी पोलीस स्टेशनवरनं म्हणजे मालेगाव कोर्टात न आणता डायरेक्ट सेंट्रल जेलला पाठवलं. की आज बरे मोठमोठ्या वकिलांचा सल्ला घेतला मी उच्च न्यायालयात की कसं काय झालं, ज्यावेळेस तुमच्यावर गुन्हे त्यांनी गुन्हे असल्याशिवाय ते अटक करू शकत नाही. अटक केली म्हणजे गुन्हे आहेत, त्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी खालच्या न्यायालयात तुम्हाला घेऊन जायला पाहिजे होतं. आणि ते न्यायालयाच्या परवानगीने रासुका लावता येतो. त्यांनी तसं न करता माननीय प्रांत साहेब सुरेश बोंडे साहेबांच्या समरी पॉवरमध्ये दंडाधिकारी असतात ते, त्यांच्या पॉवरमध्ये त्यांनी डायरेक्ट रासुका लावून माझी खानगी सेंट्रल जेलला केली. नक्कीच मी त्या विषयावर परत आपल्यापर्यंत येणार आहे. सुरुवातीचा विषय आपण आपला परिचय दिलेलाच आहे. 6 ऑक्टोबर 1984 रोजी जी सभा झाली होती, त्या सभेमध्ये आपली काही भूमिका होती का? त्या सभेमध्ये आपण कुठे उपस्थित होतात आणि नेमकी त्या सभेच्या काय आठवणी सांगाल? काही नाही, सभा कालीकुटीवर होती आणि मी काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा एक मागे बसलेलो आणि विचार ऐकत होतो. मला हिंदुत्वाची गोडी होती लहानपणापासून. हिंदुत्ववादी विचार आजही मी ऐकत असतो. रिपब्लिक भारत चॅनल माझं आवडतं चॅनल आहे. हरमन गोस्वामीजी एकदम मी त्यांना नमस्कार करतो लांबूनच. प्रत्यक्ष त्यांची माझी भेट नाही, पण त्यांच्याबद्दल मला जबरदस्त आदर आहे आज. रिपब्लिक चॅनल हरमन गोस्वामीजींबद्दल. तर मी त्या असं मागे बसलेलो होतो. विचार ऐकून मी माझ्या घरी गेलो. आणि ज्यावेळी अटक झाली त्यावेळी एस.ए. मुश्रीफ, कांबळे साहेब आणि अशोक अंकोला आले आणि त्यांनी मला असं सांगितलं लॉकअप मध्ये, त्यांनी ऑफिसमध्ये मला बोलवून की तुला आम्ही रासुकामध्ये अटक करतोय, तुला जर रासुकामध्ये जायचं नसेल तर तुला लेखी लिहून द्यावं लागेल. एस.ए. मुश्रीफने माझ्यावर इतका दबाव टाकला. त्या दबावामध्ये सदुद्दीन मोहम्मद म्हणजे एस.ए. मुश्रीफ
ऍडिशनल SP असे बसले आणि मला असं बोलून घेतलं सिटी पोलीस स्टेशन मध्ये. त्यांनी मला सांगितलं की RSS ने ही दंगल घडवली, असं तू आम्हाला लेखी याच्यात लिहून दे, इथं लिहिलेले याच्यात लिहून दे. लेखी जबाब मागत होते आणि लेखी जबाब आम्हाला लिहून दे, असं मला त्यांनी इतका दबाव आणला, इतका जबरदस्त दबाव आणला की मला असं वाटलं की आता मला एकही गुन्हा नसताना अटक केली, आता का मला टाइम लागतील. पण मी त्यांना म्हटलं RSS ने दंगलच केलेली नाही, तर मी कसं काय लेखी तुम्हाला जबाब देऊन लेखी लिहून देऊ. तर SA मुश्रीफची अशी इच्छा होती की RSS ने दंगल घडवली असं दाखवून आणि बाळासाहेब देवरेजींना अटक करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र होतं, असा माझा SA मुश्रीफवर आरोप आहे. सुरेश बोंडे प्रांत आहेत, त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली नाही. त्यांनी डायरेक्ट मला कोर्टात हजर न करता पोलीस अधिकारी, प्रांत साहेब, कलेक्टर आणि त्या काळातले पालकमंत्री माननीय डॉक्टर बलरामजी हिरे होते, काँग्रेसची सत्ता होती आणि माननीय RSS सरसंचालक बाळासाहेब देवरेजींना अटक करण्याचं षडयंत्र होतं. आणि म्हणून SA मुश्रीफने माझ्यावर दबाव आणून ही दंगल RSS नेच घडवली असं लेखी जबाब लिहून देण्यासाठी मला त्यांनी जबरदस्त प्रेशर आणला होता. पण मी ते लेखी दिलेलं नाही. या माझ्या गळ्यामध्ये भगवा आहे, या भगव्याची शपथ घेतो. मी इतका कट्टर हिंदुत्ववादी त्या काळातही होतो, आजही आहे. आणि त्या काळात मी त्या अधिकाऱ्यांना जुमावलं, म्हणजे त्यांच्या शब्दाला मी किंमत दिली नाही. आणि त्यांनी मला जो मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिलेला आहे की माझे हॅरेसमेंट आजही मालेगावचे जेवढे बी 84 नंतर जे अधिकारी आलेले आहेत, काँग्रेसचे अधिकारी, त्यांनी माझी केव्हाही हॅरेसमेंट म्हणजे त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे रासुकाचं प्रकरण केव्हा तरी उठेल. तर मी अति महत्वाचं एकच सांगतो की त्या काळात बाळासाहेब देवरेजींना रासुकामध्ये टाकण्याचं षडयंत्र होतं. आता जो 2008 मध्ये जे मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, तो बॉम्ब ब्लास्ट व्हायला नको होतं. ते दुर्दैवी गोष्ट आहे. मालेगाव हे शांतताप्रिय शहर आहे, पण काही समाजकंटकांमुळे मालेगाव शहराला बदनामीला सामोरं जावं लागतं. त्या काळात सुद्धा, आणि हिंदू कधीच बॉम्बस्फोट करत नाही, हिंदू कधीही दंगली करत नाही. या भारताचा इतिहास आहे, हिंदूंचा इतिहास आहे. आजपर्यंत एकही दंगल जर हिंदूंनी केली असेल तर मला काँग्रेसच्या काळामध्ये जर जे अधिकारी असेल, CBI, गुप्तचर आणि आताचे पण, एकही दंगल हिंदूंनी घडवली नाही. तर त्या काळामध्ये बॉम्बस्फोट मध्ये जे अडकवण्यात आलं त्यावेळेस सुद्धा काँग्रेसची सत्ता होती. आणि मग आदरणीय माजी खासदार आणि संसद सदस्य माननीय प्रज्ञासिंह ठाकूर यांना सुद्धा मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये गोवण्यात आलं होतं. आणि माननीय न्यायपालिका, आदरणीय न्यायपालिका यांनी तो खटला निर्दोष केला. तर त्याच्यावरनं जनतेच्या लक्षात आलं की बुवा हिंदू कधीही बॉम्बस्फोट करत नाही. आणि ते षडयंत्र जे होतं, तर मी तर म्हणतो हे षडयंत्र हिंदूंचं नसेल, दुसऱ्यांचंच असलं पाहिजे. त्यात नाक 7 हिंदुत्ववादी नेत्यांना, कॅप्टन पासून, पुरोहित पासून, या सगळ्यांना अडकवण्यात आलं. पण न्यायदेवतेने योग्य न्याय देऊन आज भारतामध्ये हिंदू बॉम्बस्फोट करू शकत नाही हा एक जो मेसेज दिला, हो, त्या मेसेज बद्दल मी न्यायपालिकेचं अभिनंदन करतो. आणि मला सुद्धा उच्च न्यायालयामध्ये 3 प्रश्न विचारले गेले. नाशिक सेंट्रलहून आम्हाला घेऊन गेले नाशिक. मी तुम्हाला या ठिकाणी थोडं थांबवतो. आता तुम्ही विषय या ठिकाणी मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी काढला, त्या प्रकरणात माननीय श्री प्रज्ञासिंह ठाकूर यांना आता निर्दोष सुटका मिळाली आहे. तो विषय आपल्या मुलाखतीचा नाही, परंतु तो विषय आपण या ठिकाणी काढल्यानंतर मी आपल्याला फक्त एक त्या संदर्भात प्रश्न विचारू असा इच्छितो की त्यांना आता 17 वर्षानंतर निर्दोष सुटका त्यांची करण्यात आली. मग नेमकी मालेगावात बॉम्ब ब्लास्ट झालेला होता, 17 वर्षानंतर जे काही संशयित आरोपी होते त्यांना सुटका देण्यात आलेली आहे. पण तो मुख्य आरोपी या ठिकाणी सापडला पाहिजे का, किंवा त्या संदर्भात प्रशासनाने काय पावलं उचलली गेली पाहिजे, किंवा जर प्रज्ञासिंह ठाकूर हे जर निर्दोष होत्या तर त्यांना 17 वर्ष या ठिकाणी जो त्रास भोगावा लागला, त्या त्रास भोगावा लागला, त्यांचं आयुष्य या ठिकाणी खर्चीकरण करण्यात आलं, याला जबाबदार कोण, काय सांगाल? याला जबाबदार म्हणजे काँग्रेसचं जे शासन होतं गल्लीचं दिल्ली त्या काळात, हे काँग्रेसचं षडयंत्र असल्यामुळे नियोजित प्लॅनिंग मध्ये
त्या काळातले काँग्रेसची अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे की बाप हिंदुत्ववादी नेत्यांनी हा बॉम्बस्फोट केलेला नाही. हे पूर्ण नियोजित प्लॅनिंग मध्ये, जो मुख्य आरोपी आहे प्लॅनिंग मध्ये हा बॉम्बस्फोट घडवला गेला असेल. आणि जे मुख्य आरोपीला अजून पोलीस सापडू शकले नाहीत. हे मालेगावचं दुर्दैव आहे. ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मग काँग्रेसची नेत्यांचं, काँग्रेसची पोलीस अधिकाऱ्यांचं जर इतिहास बघितला पूर्ण भारतामध्ये तर इतिहास एकच दिसतो समोर की हिंदुत्ववादी कार्यकर्ता असला की त्याला रासोगावमध्ये टाकायचं, हिंदुत्ववादी कार्यकर्ता दिसला का त्याला तडीपार करायचं, हिंदुत्ववादी कार्यकर्ता दिसला का त्याला ताडामध्ये अटक करायचं. आता एकच गोष्ट अशी महत्वाची सांगतो विशाल भाऊ आपल्याला, की आपले आदरणीय लोकप्रिय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब हे माझे आवडते गृहमंत्री आहेत. त्यांना तडीपार केलं काँग्रेसने. ते काय गुंड होते का? हिंदुत्वासाठी काम करत असताना माननीय गृहमंत्री अमितजी शाह साहेबांना सुद्धा काँग्रेसचं शासन असताना गुजरातमध्ये अमितजी शहांवर सुद्धा तडीपाराची ऑर्डर काढली आणि अमितजी शहांना मुंबईमध्ये राहावं लागलं 1 वर्ष. ही वस्तुस्थिती आहे. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज काँग्रेसला जे वाईट दिवस आलेले आहेत, हा जो तळतळ आहे हिंदुत्ववादी नेत्यांचा, हा तळतळ आज काँग्रेसला भोगावं लागत आहे. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अडकवलेलं आहे त्यांना कधीही चांगलं म्हणजे चांगले दिवस येणार नाहीत, किंवा त्यांना आपण म्हणतो ना मराठीमध्ये चांगलं मरण कधीच येणार नाही. कारण इतका जबरदस्त हॅरेसमेंट केली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना, अत्याचार केलाय माझ्यावरच नाही. बरोबर, नक्कीच. हो, हे सत्य एकदम. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जो काही त्रास सहन केलेला आहे एवढ्या वर्षामध्ये, 20व्या वर्षी आपल्यावरती रासुकासारखा कायदा लागू करण्यात आला होता, तो तुमचा राग मनात असेल किंवा बोलताना ते व्यक्त देखील होत आहे. तर खऱ्या अर्थाने आपण 20 वर्षाचे होते तेव्हा तो आपल्यावरती कायदा लावण्यात आला. आपण 1 वर्ष तुरुंगात होते, परंतु अचानक तुम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं. 1 वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागली. मग त्या दरम्यान परिवार असेल, मित्र असतील, परिवार असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल, याच्यावरती काय परिणाम झाला? सर, मी आपल्याला एक सांगतो, एक दुःख होतं की 20 वर्षाचं मी सेंट्रल जेलला जेव्हा गेलो, माननीय प्रांत साहेब सुरेश बोंडे साहेबांचं काम होतं, प्रांत साहेब होते, त्यांनी माझ्या घरी कळवायला पाहिजे होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी कळवायला पाहिजे, कळवलं सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस मी सेंट्रल जेलला गेलो, माझी आई जी होती त्यावेळेस, माझ्या आईचं वय त्यावेळेस 72 ते 74 असेल, तर माझी आई त्यावेळेस 5 रुपयामध्ये शेतीमध्ये निंदाट रुपयाचं काम करून जवळजवळ महिन्यामध्ये 150 रुपये जमा करायची. आणि मालेगाव ते नाशिक बसचं भाडं 16 रुपये होतं. इकून 16 रुपये, तिकून 16 रुपये, आणि बिटको सेंट्रल जेलचं 1 ते 1.5 रुपये असेल त्या काळात. असं इकून 18 रुपये आणि तिकून 18 रुपये खर्च करून मग ज्या आईने मला जन्म दिला तीच आई फक्त मला भेटायला यायची. एक बर्फी आणि चिवडा घेऊन माझी म्हातारी आई त्या काळामध्ये वर्षभर दर महिन्याला मला भेटायला यायची. चिवडा आणि बर्फी घेऊन यायची. मग माझ्यासोबत भाई ठाकूर होते, पप्पू कलानी होते, नंदूबाई कदम होते, आणि ही जी मंडळी होती, अण्णा शेट्टी होते, अरुण गवळी गँगचे होते, दाऊद इब्राहिम गँगचे होते, सगळे गँगस्टर होते त्या काळात. आणि वायशी पवार म्हणून जे होते मुंबईचे आक्रमक पोलीस अधिकारी, तर त्यांनी हाजी मस्तान, करीम राळा, वरद राजन, माननीय भाई ठाकूर साहेब, माननीय पप्पूजी कलानी साहेब, माझे आमदार, यांना सुद्धा आणून ठेवलं होतं त्या काळामध्ये रासुकामध्ये. हाजी मस्तान, करीम राळा, वरद राजन, भाई ठाकूर, पप्पू कलानी, नंदूबाई कदम, या लोकांना मुंबई घाबरत होती. त्या लोकांना सुद्धा त्या काळात आमच्यासोबत सेंट्रल जेलला आणून ठेवलं होतं. आणि माझ्यासोबत RSSचे ॲडव्होकेट माननीय नानासाहेब पुंदांबेकर वकील होते माझ्यासमोर पतीन पावनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भीमादादा गवळी होते, नामदेव गवळी होते, यशवंत गवळी पैलवान होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रांतिक अध्यक्ष जे होते पतित पावन संघटनेचे प्रदीप राऊत साहेब पुण्याचे, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार, ते सुद्धा आम्हाला सेंट्रल जेलला भेटायला यायचे. बरोबर, ही वस्तुस्थिती. माझी आई मला बर्फी आणि चिवडा जे घेऊन यायची, विशाल भाऊ काय सांगायचं आपल्याला. आई तर आई असते, हो आई तर आई असते.
आणि एक विशेष म्हणजे त्या काळामध्ये संपूर्ण नातेवाईक आणि सगळं काँग्रेसी होते माझे, सगळे काँग्रेसी. आणि ते काँग्रेसी नातेवाईक मला सांगत होते माझ्या आईला की शिवसेनेची सत्ता कधीच येणार नाही, हिंदुत्ववाद्यांची सत्ता कधीच येणार नाही, आणि काय शिवसेना करतो, तर गेला जाऊ दे सेंट्रल जेलला, असं हमखास म्हणत होते. माझी आई मला सांगत होती की असं नातेवाईक म्हणतायत. पण माझ्या आईला मी त्यावेळेस सेंट्रल जेलला सांगत होतो दर मुलाखत मध्ये की आई, मी हिंदुत्वासाठी तुरुंगात आलेलो आहे, आणि एक दिवशी केंद्रात सुद्धा शिवसेना भाजप युतीची सत्ता राहील आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना भाजपची सत्ता राहील. एक असाच दिवस चांगला येईल, तुझ्या डोळ्यासमोर येईल. तर त्या काळामध्ये माझी आई 2002ला माझी आई ज्यावेळेस वारली, तर ज्यावेळेस माननीय 14 मार्च 1995ला ज्यावेळेस आदरणीय लाडके मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब मुख्यमंत्री झालेत आणि माननीय उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले, ते गृहमंत्री झाले, नेतेपदी निवड झाल्यावर मी 14 मार्च 95 शपथविधी झाला. तर मी 13 मार्चला सुरती फरसाण म्हणून जे आपलं मिठाईचं दुकान आहे, काय परिस्थिती होती विशाल भाऊ, मी 4 लोकांकडनं 100 रुपये घेतले, वस्तुस्थिती 100 रुपये घेतले आणि 200 रुपयाची मिठाई घेतली पिवळ्या कलरची सुरती फरसाणवरनं. आणि त्या पिवळ्या मिठाई घेऊन मी रेल्वेने मुंबईला गेलो. 5 वाजता मी दादर स्टेशनला उतरलो आणि सामना पेपर घेतला. त्या सामना पेपर आणि हा धनुष्यबाण हातात जो बोललेला आहे, तर हा धनुष्यबाण सुद्धा माझ्या फोटोमध्ये आलेला आहे. मी पिवळा पेढा मनोज जोशींना राहत्या घरी शिवाजी पार्कला मनोज जोशी साहेबांच्या राहत्या घरी त्यांना पिवळा कलरचा पेढा देतोय. आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडेंना मी पिवळ्या कलरचा पेढा मी देतोय. आजही ते फोटो आपल्याकडे आहेत. संपूर्ण मालेगाव तालुक्यातली संपूर्ण शिवसेना भाजपच्या संपूर्ण नेत्यांनी ते फोटो बघितलेले आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांनी ते फोटो बघितले, स्वतः मनोज जोशी साहेबांनी ते फोटो बघितलेले आहेत. अशा काळामध्ये संघर्षामध्ये त्या काळात सुद्धा 100 रुपये मिळायचे नाही. अशी परिस्थिती असताना शाखा ओपनिंग करायचो, सायकलीवर जाऊन शाखा ओपनिंग करायचो आणि चहा चिवडा किंवा जिथं काही पिठलं भाकर मिळेल ते जेवण करून आनंदाने पक्ष वाढवला. आणि आज जे शिवसेनेचे चांगले दिवस आहेत, तर आज माझ्यासारखे शिवसैनिक कुठे आहेत हेच कोणाला दिसत नाही. हे वस्तुस्थिती आहे, कोणीही नाकारणार नाही. शिवसेनेचे मंत्री जरी असे समोर बसवले, मी त्यांना एकच सांगेल की तुम्ही कुठे आणि मी कुठे आज. पण मी माननीय शिवसेनेच्या मंत्री महोदय जेवढे आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना एकच विनंती करतो की तुम्ही जे आमदार झालेले आहेत, आमदारांतर मंत्री झालेत, पण तुम्ही आमच्या जुन्या शिवसैनिकांच्या जीवावरच आमदार आणि मंत्री झालेले आहेत. हे महाराष्ट्रातील शिवसेनेच्या मंत्र्यांनी कधी विसरता कामा नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण तुम्ही आर्थिक मजबूत होते, तुम्ही ऐन वेळेस शिवसेनेत प्रवेश केले. आणि वस्तुस्थिती सांगतो विशाल भाऊ मी की आजकाल अशीच परिस्थिती आहे की ज्यांनी पक्ष वाढवला त्यांना विधानसभेमध्ये जाताच आलं नाही, कारण दुसरेच लोक आर्थिक मजबूत होते. आणि त्या आर्थिक मजबूत वाल्यांनी काय केलं की पक्ष निधी इतका जबरदस्त दिला वरच्या लेवलला, आणि त्यांचं नाव त्यांनी फायनल तिकिटासाठी करून घेतलं. संजय बच्चाव, मी तुम्हाला सांगतो विशाल भाऊ की मी वस्तुस्थिती सांगतो, मी शिवसेना हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना माझ्या जीवनामध्ये कमीत कमी 35 वेळापेक्षा जास्त समक्ष आपल्यासारख्या जवळ बसलो माझ्या जीवनामध्ये. एकदाच नथुबाबा जगताप, माझे आमदार राजाभाऊ देशमुख आणि मी स्वतः बाळासाहेबांची गप्पा मारताना मातोश्रीवर मी त्यांना सांगितलं की साहेब मी रासुकामध्ये गेलो होतो आणि मी 20 वर्ष असताना रासुका भोगलेला आहे. तर साहेबांनी सांगितलं की तू कोर्टात जा, मी तुला मदत करतो. हो, पण त्या काळात मोबाईल नव्हते, त्या काळात बुद्धिलान आणि आर्थिक मदत मागायला गेलं तर मदत द्यायची नाही. हा मास्टर माइंड आहे, हा राजकारणात खूप हुशार आहे, याला थोडी लिफ्ट मिळून गेली तर हा आपल्याला नडू शकतो. आजही विशाल भाऊ मी सत्य सांगतो, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मालेगाव तालुक्यामध्ये जे आज शिवसेना वाढवली 1980 पासून ते 2002 पर्यंत शिवसेना भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल RSS हे जुन्या कार्यकर्त्यांनी जो पक्ष वाढवला, आणि आजही जे खासदार आमदार मंत्री जे निवडून जात आहेत ते आमच्या माझ्यासारख्या शिवसैनिकांमुळे जात आहे. पण जुने जे कार्यकर्ते ते आज संपूर्ण साईटला फेकून दिले. आज मी आपल्याला एक वस्तू सांगतो की
दादासाहेब भुसेंचे माझे मतभेद आहेत. समोर आल्यावर एकमेकांना आम्ही जय महाराष्ट्र करतो, एवढंच माझे संबंध त्यांच्याशी राहिले आहेत. त्यांनी माझ्या सुखदुःखामध्ये कधी विचारलं पण नाही आणि मी पण त्यांच्याकडे कधी मदत मागितली नाही. आता माझा एवढा मोठा इतिहास आहे माझ्या जीवनामध्ये, पण आज मालेगाव बाहेरचा विषय नाही, पण बाहेरच्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचीच मंडळी आज शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांबरोबर दिसते. जुना शिवसैनिक दिसतो का नाही? एकही जुना शिवसैनिक आज सुखी नाही, त्या मंत्री महोदयांबरोबर दिसत नाही. एक फार मोठं माझ्यासारख्या जे दुःख आहे. आज फक्त मतभेद आहेत. आज मला एक सांगावंसं वाटतं की मतभेद पर्यंत सीमित आहोत, काही राजकारणामध्ये केवळ एकच पक्षाचे आहोत. मी फक्त शिवसेना प्रमुख, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी शिंदे साहेबांचा पण शिवसैनिक नाही आणि माननीय उद्धव साहेबांचा पण शिवसैनिक नाही. कारण तुम्ही वरच्या लेवलला 2 गट पाडायचे आणि खालच्या लेवलच्या कार्यकर्त्यांनी जो संघर्ष करून पक्ष वाढवला त्याला या गटाशी काय घेणं देणं आहे. फक्त मला जर माननीय उद्धवजींना मदत करायची असेल आणि फडणवीस साहेबांना मदत करायची असेल आणि माननीय शिंदे साहेबांना जर मदत करायची असेल तर त्यांनी मला फक्त एक हिंदुत्व म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये मला मदत करावी. मी उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला गेलो त्यावेळेस तज्ज्ञ वकिलांची माझी चर्चा झाली की 25 कोटी रुपयाचा हा दावा बसू शकतो. 21 वर्षाच्या आत रासुका लागू शकत नाही. रासुकाला कमीत कमी 27 केसेस लागतात किंवा मोठा राजकारणी लागतो. रासुकाचा सहजासहजी लागत नाही. म्हणून मी मालेगाव फाईल्स म्हणून एक फिल्म सुद्धा काढायचा निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या 25 कोटीचा दावा बसू शकतो. मला आजपर्यंत मी मनात भोकत राहिलो. मी माझ्या नातेवाईकांना सांगत राहिलो की बाबा मला थोडी मदत करा, आर्थिक मदत करा. पण विशाल भाऊ मला दुःख होतं आणि रडू पण येतं की संजय बच्छावला नुसतं राजकीय लोकांनी दाबून ठेवलेलं नाही की त्या राजकीय नेत्या आज जे मोठ्या पदावर बसलेले आहेत त्यांनी इतकं दाबून ठेवलंय. माझ्या नातेवाईकांना, माझे नातेवाईक सगळे एकदम करोडपती माझे नातेवाईक आहेत सगळे, त्यांना इतकं दाबून ठेवलेलं आहे की संजय बच्छावला कधीच आर्थिक मदत करायची नाही. कारण संजय बच्चा एकदम मास्टर माइंड पोरगा आहे. राजकारणातला संपूर्ण जबरदस्त अभ्यास आहे आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर बसणारा शिवसैनिक आहे. तेव्हाही हे रासुकाचं प्रकरण वरच्या लेवलला जर गेलं तर संजय बच्चा आजही विधानसभेत जाऊ शकतो. हे माझ्या विरोधकांना आज सुद्धा काळजामध्ये धडधड होत आहे विशाल भाऊ. म्हणून मला आर्थिक मदतच मिळू दिलेली नाही. ही वस्तुस्थिती. आर्थिक मदत न मिळाल्यामुळे किंवा एक आता 4 मित्र भेटले तर त्यांना मी चहा पाजू शकत नाही. वस्तुस्थिती. माझ्या सायकलीचे टायर बघा, आपल्या ऑफिसच्या बाजूलाच, आपल्या स्टुडिओच्या बाजूलाच माझी सायकल लावलेली. माझी रिंग सायकलीची बघा आणि माझी सायकलचा टायर बघा तुम्ही. ही वस्तुस्थिती. आणि एक सगळ्यात महत्वाचं एक सांगतो मी विशाल भाऊ, माझ्या मनातलं, माझी पत्नी भुसे परिवारातली आहे. माननीय आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, ते माझे आधी दाजी होते. आता मी भुसे साहेबांच्या चुलत बहिणीशी माझं लग्न झालं योगायोगाने. मी लहानपणापासून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, गुंडाबंदीवर कार्यक्रम करायचो. तर त्या काळामध्ये मी चहा आणि चिवड्यावर राम मंदिरात मी लग्न केले. हो, एक आदर्श शिवसैनिक, महिलांचा मान सन्मान ठेवणारा शिवसैनिक म्हणजे संजय बच्छाव. आणि कोणा अन्याय अत्याचार दिसला की एखाद्या बाळ बेटीवर जर कोणी छेडछाड करत असेल, माझा इतिहास होता त्या काळ 80 पासून तर 2004 पर्यंत, एखाद्या मुलीचं कोणी छेडछाड, कोणी त्रास देत असेल तर त्याला जाऊन भिडायचो मी. हे कार्य काय नाव घेतो गरीबाचं. आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर. रोड फोडून आई बहिणींना मी पाणी दिले 97 मध्ये. नागाई कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, शिवशाही कॉलनी, पाटीलवाडी, कलंदरी बंगला या सगळ्या भागाला मी त्या काळात रोड फोडून महानगरपालिकेचं पाणी दिलं. म्हणून माझ्या आदरणीय माझ्या आया बहिणींनी मला हायेस्ट मतांनी, 1 रुपया खर्च न करता हायेस्ट मतांनी मला 1995 साली हायेस्ट मतांनी ग्रामपंचायतमध्ये पाठवलं. आजही माझ्या आया बहिणी मला सांगतात की संजू भाऊ तुम्ही नगरपालिकेला उभं का राहत नाही, की ताई मी कोणालाही चहा पाजू शकत नाही. कारण उमेदवारी करायची आणि 1-2 लाख रुपये माघारचे घ्यायचे ते माझ्या डोक्याला पडत नाही.
मी एकदम स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून महिलांचा मान सन्मान ठेवणारा शिवसैनिक आणि कधी कोणाचे हप्ते न घेणारा, कधी कोणाला त्रास न देणारा. नाही तर मी जर सांगितलं असतं ना विशाल भाऊ की मी 3दा सेंट्रल जेलला जाऊन आहे माझ्या जीवनात, मी 500-600 दिवस सेंट्रल जेल पाहिली माझ्या जीवनामध्ये. मी जर बाहेर आलो असतो मग मला ओळखलं का मी शिवसैनिक आहे, मी आक्रमक शिवसैनिक आहे, मला हप्ते द्या, असे जर कामं केले असते विशाल भाऊ तर माझ्याजवळ लाखो रुपये राहिले असते. पण मी कोणत्याही गाडींचे हप्ते वगैरे वसूल केले नाही आणि त्या जागेवर मी राहिलो आज. हो, प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आज कोणत्याही पत्रकार परिषदेत कुठेही मी एकदम अभिमानाने सांगेल की खूप प्रामाणिक शिवसैनिक म्हणून मी आहे, बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मला खूप अभिमान आहे. पण आजकाल विशाल भाऊ एकच दुःख आहे की पैशाला खूप मान सन्मान आलेला आहे या कलियुगमध्ये. कारण संजय बच्चाव काय आहे या आजच्या तरुण माननीय जी आजची तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला माहीत नाही. आज मी एकच ज्येष्ठ शिवसैनिकांना आणि जे नवीन शिवसैनिक आहेत त्यांना एक विनंती करतो की एक शिवसैनिक मला हसत होता की त्या शिवसैनिकाला मी सांगितलं की बाळा इकडे तू जो मला हसतोय ना एक शिवसैनिक म्हणून हसत असेल की एक जुना शिवसैनिक आहे, तुझा जन्म पण नव्हता, तुझ्या बापाचं पण लग्न झालं नसेल, त्या काळामध्ये मी सेंट्रल जेलला होतो आणि तू मला पाहून हसतोय. काही जरा मान मर्यादा ठेवा रे. अरे जुन्या शिवसैनिकांनी जे भोगलेलं आहे त्याच्यातलं मी एक आहे. माझा इतिहास जर तुमच्या समोर आला तर तू स्वतः मला पाहून थांबशील आणि जय महाराष्ट्र करशील चांगल्या पद्धतीनं. आज तू जो मला जय महाराष्ट्र करतोय हसून म्हणजे तू एक वेगळ्या पद्धतीनं जो करतोय ते तुझं चुकीचं आहे. तुला ज्यावेळेस माझा इतिहास समजेल त्यावेळेस तू मला नक्कीच माझ्याकडे येशील आणि चांगल्या आदराने मला जय महाराष्ट्र करशील याची मला खात्री आहे. कारण संघर्ष त्यांनी पाहिलाच नाही. हो, महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत 80% आमदार विशाल भाऊ आपल्याला सांगतो की आर्थिक मजबूत आणि वरती बॅगा द्यायच्या आणि तिकीट घ्यायचं. हो, माझ्या पक्षात घ्या, भाजपमध्ये पण तेच आहे, काँग्रेसमध्ये पण तेच आहे, राष्ट्रवादीमध्ये पण तेच आहे. आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की संजय बच्चावनी मोठा संघर्ष केला आहे. संजय बच्चावनी सायकलवर जाऊन शिवसेना शाखा ओपनिंग केली आहे. संजय बच्चावनी 600 दिवस सेंट्रल जेलमध्ये गेलाय. हे वरिष्ठ पक्ष प्रमुखांना काहीच देणं घेणं नाही, काहीच नाही. त्यांना फक्त बॅगा दिल्या का त्यांना तिकीट फायनल. मग तुम्ही किती तुमच्या वाईट केसेस असतील, तुमचा काय काय असेल ते सगळं वरिष्ठ नेते दखल घेत नाही. फक्त बॅगा पोचल्या की तुमचं तिकीट फायनल. मी तर म्हणतो की माझ्यासारख्या एखाद्या संजय बच्चावला गरीब शिवसैनिकाला महाराष्ट्रामध्ये तिकीट जर दिलं मला द्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही. पण माझ्यासारख्या जो संघर्ष ज्यांनी केला असेल, तडीपार झाले असेल, रासुका भोगला असेल, तारा भोगला असेल तर त्यांना तिकीट द्यायला काही हरकत नाही. तर मी आपल्याला सांगतो माझ्यासोबत 3 लोक अजून होते. माझ्यासोबत भाई ठाकूर, विरारचे, गजानन पाटील मोठे असते विरार भाईंदरचे, गुरुनाथ खोत अखिल भारतीय सेनेचे उद्धव साहेबांचे उजवीहात गुरुनाथ खोत साहेब माझ्यासोबत होते. आणि धर्मवीर पिक्चर मधले माझे आमदार ठाण्याचे आमदार मोदा जोशी साहेब माझ्यासोबत होते 1 वर्ष. आजच्या जे तरुण जे शिवसैनिक आहेत, मी म्हणत नाही शिंदे सेनेचे तर उद्धव साहेबाचे, त्याच्याशी मला काहीच घेणार. मी शिवसेना पूर्व हिंदू सम्राट, शिवसेना पूर्व मान्य बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. तुम्ही वरच्या लेवलला आमदार घेऊन फुटायचं, सत्ता स्थापन करायची. उद्धव साहेबांची चुकी आहे का शिंदे साहेबांची चुकी आहे त्या डीपमध्ये मी जात नाही. कारण ते मोठे नेते आहेत, ते त्या डीपमध्ये मी जाऊ शकतो, एवढा माझा अभ्यास आहे, पण मला जायचं नाही. सर्वसामान्य शिवसैनिकाला काय घेणे, सर्वसामान्य शिवसैनिकांना म्हणतो बाळासाहेब ठाकरेंचे विचार पटले आणि हजारो लाखो करोडो शिवसैनिकांनी संसाराचं उलटपालट करून घेतलं. हिंदुत्वाचे विचार पडले म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना सुद्धा माहीत नव्हतं आणि शिवसैनिकांना सुद्धा माहीत नव्हतं की 2 गट शिवसेनेमध्ये पडतील आणि आपल्याला कोणता त्याचे गट शोधावं लागेल. हे सुद्धा शिवसैनिकांना कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल विशाल भाऊ. पण आज मी एकच सांगतो, शिंदे सेनेचे शिवसैनिक, उद्धव साहेबांचे शिवसैनिक, फक्त एक भाजप, फक्त हिंदुत्ववादी म्हणून राहा. रिपब्लिक भारत चॅनल जे ते चॅनल बघा. त्या चॅनलमधून आपल्याला हिंदुत्व काय, या देशात काय घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडींबद्दल निश्चित आपल्याला माहिती मिळेल. आणि हिंदुत्व सगळ्या कटेंगे तो बटेंगे
नक्कीच हो हो, सगळ्या हिंदूंनी एकत्र राहून आपण जर एकत्र राहिलो, सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र हिंदू राहिलो तर आपण आपला धर्म सुरक्षित राहील आणि आपण पण सुरक्षित राहू. बरोबर. आणि मी माननीय आदरणीय देवेंद्रजी लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कालिदास मंदिरात ज्यावेळेस आले त्यावेळेस 3.5 वर्ष झालेत, त्यावेळेस मी स्वतः माझी फाईल फडणवीस साहेबांकडे दिली. आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना इतका मोठा चान्स होता, उद्धवजी मुख्यमंत्री होते, की तुम्ही त्याला मदत करा. शिवसैनिक आहे, तुम्ही शिवसैनिकाला मदत करत नाही आणि तुम्ही काय महाराष्ट्राचा विकास करणार हा प्रश्न तुम्हाला विचारता आला असता. पण त्याच्यामध्ये मी फक्त एकच सांगतो विशाल भाऊ, की सुरेश बोंडे जे प्रांत जे होते त्यांनी माझं जीवन बर्बाद केलं. एस ए मुश्रीफने आणि सुरेश बोंडेंनी. सुरेश बोंडे साहेब जे आहेत प्रांत साहेब, तर ते अनिल बोंडे साहेब जे आहेत राज्यसभेत खासदार आहेत भाजपचे. आणि इकडे एस ए मुश्रीफचे जे भाऊ आहेत हसन मुश्रीफ आज अजितदादांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये, भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये एस ए मुश्रीफचे भाऊ आहेत. मग जर हिंदुत्वाची खरं तुम्हाला चाल असेल आणि खरोखर तुम्हाला हिंदुत्व, आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे जे तुम्ही डोंडोरा फिटत आहेत या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सत्य आहे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात, पण माझ्या प्रकरणामध्ये तुम्ही जर मदत केली तर मी म्हणेल आणि हा महाराष्ट्र पण म्हणेल की खरोखर देवेंद्रजी फडणवीस साहेब खरंच हिंदुत्ववादी आहेत. आणि खरंच तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर एस ए मुश्रीफच्या हसन मुश्रीफ साहेबांचा राजीनामा घ्या. आणि जर तुम्ही हसन मुश्रीफांचा राजीनामा घेतला नाही तर तुम्ही हिंदुत्ववादी नाही आहे. आणि तुम्ही आज उद्धव साहेबांना सांगतात की तुम्ही हिंदुत्ववादी नाही, तुम्ही काँग्रेसची हातमिळवणी केली. तर मी सुद्धा म्हणेल की तुम्ही अजित पवार साहेबांच्या हातमिळवणी केली. अजित पवार साहेब हा सुद्धा हिंदुत्वावर भाषण देत नाहीत. त्यांचं वेगळ्याच पद्धतीचं भाषण असतं. आणि हसन मुश्रीफ साहेबांची विचारसरणी जी आहे ती राष्ट्रवादीची आहे. आज शिंदे साहेबांची जी विचारसरणी आहे ती हिंदुत्ववादी आहे. मी जे सत्य आहे तेच मी आपल्यासमोर मांडतोय. हसन मुश्रीफांचा राजीनामा, मी तर म्हणतो हसन मुश्रीफांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की 84 मध्ये RSSचे बाळासाहेब देवरेजींना अडकवण्याचं षडयंत्र होतं. आणि एस ए मुश्रीफने, तुम्हाला एक सांगतो, एस ए मुश्रीफने रिटायरमेंट घेतली. मुंबईमध्ये ज्यावेळेस अयोध्या मंदिराचं बांधकाम, अयोध्या बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस 1993 मध्ये मुंबईला होता. एस ए मुश्रीफ उपायुक्त म्हणून तिथे हिंदूंवर लाठी चार्ज करण्याचा आदेश एस ए मुश्रीफने दिला होता. आणि एस ए मुश्रीफ वर टीका शिवसेना म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. हे उद्धवजींना आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना माझी विनंती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा एस ए मुश्रीफवर टीका केली होती की हिंदू यांनी गोळीबारचा आदेश दिला. पण त्या काळात हिंदुत्ववादी नेत्यांचं ऐकतच कोणी नव्हतं. आणि हिंदुत्ववादी RSSच्या विरोधात म्हणजे हिंदूंच्या विरोधात एस ए मुश्रीफ जे पुस्तक तयार केलेलं आहे, ते पुस्तक छापलेलं आहे हिंदू धर्माच्या विरोधात, ते पुस्तक सुद्धा माझ्याकडे आहे. ते पुस्तक निश्चितच मोहनजी भागवत साहेबांनी वाचलं असेल. ते पुस्तक माननीय अमितजी शाह साहेबांनी वाचलेलं असेल. तेच पुस्तक माननीय माझे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी वाचलं असेल. एक गरीब शिवसैनिक जर हे पुस्तक वाचू शकतो तर तुम्ही त्याला अटक का करत नाही? एस ए मुश्रीफ देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक करा. एक हनुमान मंदिरामध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला संजय बच्चेला खोट्या केसेस मध्ये अडकवलं. आणि 2008 मध्ये सुद्धा हिंदुत्ववादी नेत्यांना 2008 मध्ये सुद्धा खोट्या केसेस मध्ये अडकवलं. तो सुद्धा निकाल मुंबईच्या कोर्टाने दिलेला आहे. आणि मी एकच विनंती करतो विशाल भाऊ की मालेगाव फाईल्स, फिल्म मालेगाव फाईल्स म्हणून मी मालेगाव शहरामध्ये एक बॅनर लावतोय. मी सत्तेवर चालणारा शिवसैनिक आहे. मी आक्रमक शिवसैनिक आहे, पण मी एक आदर्श व्यक्तिमत्व माझं आहे. मी शिवसेनेचं नाव खराब होईल असं कधीही मी माझ्या हातून चुकी झालेली नाही. तर मी एक बॅनर लावणार आहे, मालेगाव फिल्म मालेगाव फाईल्स. मी एका वकिलाचा सल्ला घेतला की मालेगाव फाईल्स मला लावायचे बॅनर, वस्तुस्थिती जनतेसमोर आणायची आहे.
आजही काही पोलीस खात्यामध्ये आजही पोलीस काही अधिकारी काँग्रेसचे अधिकारी म्हणून आज वावरत आहेत. मी तर गृहमंत्री लाडके गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आता तरी पोलिसांना सांगा, तुम्ही माझी विनंती आहे की हिंदुत्ववादी कार्यकर्ते का दरोडेखोर आहेत का? जे देशद्रोही आहेत त्यांना अटक करण्यामध्ये वेळ द्या. संजय बच्चावने काही परवानगी मागितले का 4 वेळा विचारपूस करतात. आता मी उद्या बॅनर लावणार आहे तर त्यांची विचारपूस मला करावी लागेल, परवानगी द्यावी लागेल. आता उदयपूर फाईल्स फिल्म चालू आहे भारतामध्ये, उदयपूर फाईल्स, त्याचे संपूर्ण भारतामध्ये बॅनर झळकत आहेत. मग ते काही पोलीस अधिकारी ते बॅनर लावून देणार नाही का? उद्या मालेगाव फाईल्स फिल्म मालेगाव फाईलची गरज आहे. 1980 ते 2025 पर्यंत मालेगाव शहरामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत हे कोणीच समोर येत नाही, कोणीच पुढे येत नाही सांगायला. कोणीच फिल्म काढायची हिंमत करत नाही, सगळे डरपोक आहेत. आणि 2004 नंतर मालेगाव मध्ये जे शिवसैनिक होते पूर्वीचे आक्रमक, एकही शिवसैनिक आता आक्रमक राहिलेला नाही. बरोबर, पूर्वीसारखे आक्रमक व्हा. आक्रमकता असं आहे की तुम्ही धर्मासाठी लढत लढत थकून गेलेत का? आणि आजचे शिवसैनिक गल्ली तर दिल्ली हिंदुत्ववादी सत्ता आहे. आणि कार्यकर्ते आज पूर्वीला कसं होतं विशाल भाऊ, पूर्वीला सत्ता नव्हती, आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवजयंती पहाटेपर्यंत काढायचे. त्या काळात पहाटेपर्यंत गणपती विसर्जन चालायचं. आणि आता सत्ता आहे तर आता 12 वाजता सांगतात शिवजयंती संपवा, गणपती विसर्जन करा. कशाची तुम्ही हिंदुत्ववादी आहात? नक्कीच. तुम्ही जर खरंच हिंदुत्ववादी असतील तर माझी शेवटची एक विनंती आहे. मी माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, माझे आदर्श शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत, आणि माझे आदर्श माननीय भारताचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे माझे आदर्श आहेत. आणि मला मोदी साहेबांबद्दल इतका आदर आहे की मी जेव्हा पुण्याला गेलो होतो माझ्या मित्राला भेटायला, तर पुण्याला एक जबरदस्त फोटो मोदी साहेबांचा फोटो मी बघितला, तर त्या फोटोची किंमत कमीत कमी 1000 रुपयाच्या पुढे होती. एक सुंदर फोटो मोदी साहेबांचा घरी आणायचा आणि मोदी साहेबांचा फोटो आज घरामध्ये लावायचा, पण परिस्थितीमुळे मी तो फोटो घेऊ शकलो नाही. आज केंद्रामध्ये जर बीजेपी पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण मोदी असेल तर देश सुरक्षित, मोदी राहिले तर धर्म सुरक्षित. मी एकदम मोदी साहेबांचं मी 2 मिनिटं बोलतो. मी मनमाड स्टेशन उतरलो आणि गुरु नानकजींकडे एक गुरुद्वार आहे मनमाडला, ही वस्तुस्थिती विशाल भाऊ, जे सत्य आहे ते सांगेल. तर तिथे जेवण 2 टाइम जेवण मिळतं. तर मी म्हटलं चला आज गुरु नानक साहेबांच्या इथं आपण जेवण करायला जाऊ. तर मी गुरु नानकमध्ये गुरु नानकच म्हणतो ना हे गुरु नानक मंदिर गुरुद्वारामध्ये गेलो. तर तिथे 10 ते 12 वर्षाचे पोरं मॅच खेळत होते गुरुद्वाराच्या समोर. 10 ते 12 वर्षाचे मॅच खेळत होते. आणि मॅच खेळत असताना 10 ते 15 वर्षाच्या मुलाला जी बुद्धी असते किंवा तो काही कोणाच्या डावपेचमध्ये येत नाही, तो काही ठरवून काही बोलत नाही. पण त्यांनी मला चालताना बघितलं, त्या पोरांना म्हणायला लागले की मोदी साहेब आले, मोदी साहेब आले, मोदी साहेब आले. तर मी मागे फिरून पाहिलं की मोदी साहेब कसं काय आले बा मनमाडमध्ये. तर त्या लहान बाळांनी सांगितलं की काका म्हणे आम्हीच तुम्हाला मोदी साहेब म्हणतोय, कारण तुमचा चेहराच मोदी साहेबांसारखा आहे, तुमची दाढी, तुमचा चेहरा, तुमचं नाक. मग तिथे पंजाबी माझे बंधू होते, काका जी ये क्या बोल रहे हैं बच्चे लोग? बोले ये बच्चे तो सही में बोल रहे ना. बोले तुम मोदी जी दिखते. बोले कम से कम 80% मोदी जी 1980 के दशक में जब गुजरात के मुख्यमंत्री नहीं बने थे तो उस टाइम मोदी जी और आपका चेहरा एक जैसा ही था. बोले ये मैं बोलता हूँ, अभी तो सच बोला, जरा खाना खाओ. बोले म्हणजे इतकं मला मोदीजींबद्दल आदर आहे. मोदी जी आहेत तरच आज भारत सुरक्षित आहे. हे काँग्रेसवाले सुद्धा आता मानायला लागलेत, राष्ट्रवादीवाले सुद्धा मानायला लागलेत. पण आजची परिस्थिती अशी आहे की मी तर म्हणतो की मालेगाव जी 1984 मध्ये मी ज्यावेळेस सेंट्रल जेलला होतो विशाल भाऊ, तर त्या काळात इंदिराजी वारल्या. आपले आदरणीय इंदिराजींचं निधन झालं 31 ऑक्टोबर 84ला. तेव्हा आम्ही सेंट्रल जेलला होतो. 40 दिवसात मुंबई हायकोर्टात घेऊन गेलीत मला. माझ्यासोबत नाना पुंदामेकर, भीमादादा गवळी, नामदेव गवळी, यशवंत फैलवार. तर आम्हाला 5 दिवस इथे ठेवलं, कुठे आत्तर जेलला ठेवलं, आत्तर रोडला.
तर आता गेला होतो, माझं वय 20 वर्ष वय, असं सगळ्यात लहान मीच होतो. तर अमर नाईक साहेब वरच्या मधल्यावर होते मुंबईमधले, अमर नाईक, त्यांच्या नावाने मुंबई घाबरत होती. मी म्हटलं अमर नाईक साहेबांचं नाव ऐकलं, बघायचंय. तर ते 5 वाजता फिरायला यायचे, तेव्हा त्यांना मी बघितलं. तो सांगण्याचं तात्पर्य असं आहे विशाल भाऊ, की 5 दिवस मी आत्ता जलवी गेलो, सब जलवी पाहिली, सेंट्रल जलवी बघितली. स्वतःसाठी नाही, फक्त एक हिंदुत्वामुळे मी सेंट्रल जेलला गेलो. हा माझं ठाम मताने माझं मत आहे. आणि मला मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस घेऊन गेले 20 वर्ष वयात, पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्र काय पूर्ण भारतामध्ये एकही केस दाखवून द्यावं, महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी एकही व्यक्ती अशी दाखवून द्यावी की 20 वर्षाच्या एका शिवसैनिकाला, एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला रासुकामध्ये टाकला असेल तर मी राजकारण सोडून देईल. आता माननीय आदरणीय अमितजी शाह साहेबांनी 25 जूनला एक पुस्तक प्रकाशित केलं, आणीबाणीचं 50 वर्ष झाल्यामुळे. एक आणीबाणी काहीतरी नाव आहे, ते पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यात सगळ्यात लहान वयामध्ये आणीबाणीमध्ये भारतातील लालकृष्ण अडवाणी असतील, माननीय अटलजी पण होते, माननीय लालकृष्ण अडवाणीजी पण होते, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे वडील सुद्धा 21 महिने होते. हो, आणि आपले सुधीर मुनगंटीवार साहेबांचे वडील सुद्धा होते आणीबाणीमध्ये. कारण मी मला पुस्तक वाचायचा खूप लहान आहे, मी त्यांच्या पुस्तकामध्ये मी वाचलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार साहेबांचे वडील सुद्धा तुरुंगात होते, माननीय फडणवीस साहेबांचे वडील सुद्धा आणीबाणीमध्ये 21 महिने होते. हो, पोपटराव हिरे सारखे होते नाशिकमध्ये, त्यांना न्याय दिला, बीजेपीने न्याय दिला. आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला समर्थन दिलं होतं. हो, आणीबाणीला विरोध शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केला नव्हता. मी सत्य बोलणार शिवसेनेचे, मला असं कपट नाही, मी कधीच कोणाशी बोलत नाही. आज माझी मुलाखत आपण घेतली, मी माझं भाग्य समजतो. नक्कीच देवाच्या कृपेने आपल्याला निश्चितच, आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच चांगला आशीर्वाद घेतला माझ्या एका गरीब शिवसैनिकाचा. आणि शेवटचं एकच सांगून जातो विशाल भाऊ, की आज भारतातली पहिली केस आहे माझी. अमित शहाजींना सुद्धा, अमितजी शहांनी स्वतः कबूल केलं की सगळ्यात लहान वयाच्या 21 वर्षाच्या आणीबाणीमध्ये सगळ्यात लहान वयाचा जो होता तो 25 वर्षाचा होता. आणि रासुकामध्ये भारतामध्ये सगळ्यात लहान वयाचा जो होता तर संजय लिंबा बच्चा होता. एवढी तरी तुम्ही दखल घेतली ना नेत्यांनी, तरी माझं पोट भरून जाईल. मला तर स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा द्यायला पाहिजे असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये यादव साहेबांनी आता काय केलं, रासुका म्हणजे मिसा, सगळ्यांना पेन्शन चालू केली. हो सर सकट. माननीय आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल तर मला जबरदस्त आदर आहे, त्यांनी सुद्धा चालू केलेली आहे. पण ती पेन्शन चालू करायला मी डायनाट सेंट्रल जेलमधून मी कागदपत्र पण काढून आणलं. पण विशाल भाऊ मी आपल्याला सांगतो, 500 रुपयाला स्टॅम्प द्यायला सुद्धा पैसे नाही. हो, ही वस्तुस्थिती आहे. आणि मिसगाईड करून ठेवलेले संजय बच्चा हालाकी त्याला मदत करायची नाही. मी माझ्या जीवनामध्ये मी एकच राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो, उद्योगपतींना, की तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केली असेल ते काहीतरी कारण आले असतील, पण मी आजपर्यंत कधीच मदत मागितली नाही. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये मालेगाव फाईल्स 8 ऑक्टोबर फिल्म मालेगाव फाईल्स 8 ऑक्टोबर 84 हा जो पिक्चरचा बॅनर मी लावणारच आहे. पण मालेगाव फाईल्स खोलावी, कारण बीजेपीने 1984 ची शीख दंगल जी झाली दिल्लीमध्ये, ती 1984 ची फाईल बीजेपीने ओपन केली आणि काँग्रेसच्या नेत्याला आयुष्यभरची सजा कोर्टाने सुनावलेली. आता मी म्हणतो खरंच तुम्ही हिंदुत्ववादी असाल, मी तर म्हणतो तुम्ही सगळे हिंदुत्ववादी आहेत, फक्त तुमचा गट वेगळा आहे, शिंदे गट, उद्धव साहेब गट.
काय उद्धव साहेब काय काँग्रेसचा सपोर्ट घेतल्यामुळे काय उद्धव साहेब काही हिंदुत्ववादी नाही आहेत असं नाही. उद्धव साहेबांसोबत जे ते काही विचारसरणी लगेच बदलते का माणसाची? विचारसरणी बदलू शकत नाही. उद्धव साहेबांना मानणारा जो गट आहे महाराष्ट्रामध्ये ते पण हिंदुत्ववादी, शिंदे साहेबांना मानणारा गट जो आहे ते पण हिंदुत्ववादी आहेत. तुम्ही वरच्या 2 गटात तुम्ही राहा, पण आज जी माझ्या जी बितलेली आहे तर मालेगाव 1984 रासुकाचं जे प्रकरण आहे तर ते प्रकरण ओपन करा, ती फाईल ओपन करा. तर मला मुंबई उच्च न्यायालयाचे 3 न्यायाधीश होते, आम्हाला असं बसवलं. भीमा गवळी, नानासाहेब पुंदांबेकर वकील होते माझ्यासोबत, RSSचे आमदार मोदा जोशी होते, सगळे होते. मला फक्त 2 प्रश्न न्यायाधीशांनी विचारलेले. तुम्ही SP साहेबांच्या अंगावर गुलाल टाकला होता का? आणि तुम्ही पतित सीताराम बोलत होते का? म्हटलं पतित पावन संघटनेमध्ये सीताराम, शिवसेनेमध्ये जय महाराष्ट्र, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप, आम्ही सगळे लहान कार्यकर्ते, आम्ही एक सामाजिक काम करतो, धर्माचं रक्षण करतोय आम्ही. आणि सीताराम बोलणं काही गुन्हा आहे का? म्हणजे सीताराम तुम्ही बोलत होते. म्हटलं न्यायाधीश साहेबांना, म्हटलं मी सीताराम बोलत होतो, तुम्ही गुलाल अंगावर टाकला का अधिकाऱ्यांच्या? म्हणजे अंगावर गुलाल हे काय पाकिस्तान आहे की भारतामध्ये शिवजयंती राष्ट्रीय उत्सव असतो, राष्ट्रीय उत्सवामध्ये कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गुलाल पडू शकतो. ते संरक्षण साठी येतात, त्यांच्या अंगावर कोणी हातून गुलाल टाकत नाही. पण मी आता जे सध्या बघतोय योगी आदित्यनाथ स्वतः रंगपंचमी पोलीस अधिकारी खेळतायत. मग घटनेमध्ये आहे तरच खेळतात ना संविधानामध्ये. स्वतः अंगावर गुलाल टाकून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गुलाल. शिवजयंती, गणपती उत्सव, जेवढे उत्सव उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये साजरे होतात, संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पूर्ण गुलालाचे भरून जातात. आणि त्यावेळेस माझ्या हातून जर एस.ए. मुश्रीफच्या अंगावर जर गुलाल पडला असेल आणि ती एक खुन्नस, आणि मी RSSने दंगल केली असे जे लेखी माझ्याकडे लेखी जबाब मागत होते, तो लेखी जबाब मी दिलेला नाही. आणि म्हणूनच एस.ए. मुश्रीफने मला रासुकामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 26 वर्षानंतर त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पण RSSच्या विरोधात, म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधात लिहिलेलं आहे. आणि तेच पुस्तक मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवणार. वाचा ते पुस्तक. तुम्ही म्हणतात ना उद्धव साहेब हिंदुत्ववादी नाही आहेत, मग तुम्ही जर हिंदुत्ववादी आहात तर हसन मुश्रीफचा उद्याच्या उद्या तुम्ही राजीनामा घ्या ना राजीनामा. तुम्ही जर जनतेला सांगतात ना आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तुम्ही जनकाळा फोडतायत. आणि उद्या उद्धव ठाकरे सत्ता आली तर ते पण जनकाळा फोडतील. पण वस्तुस्थिती राजकारण तिथे आणू नका. राजकारण तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही जर निवडून आलेले आहात तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माझ्यावर 1980 पासून तर 1994 येईपर्यंत 1980 ते 94 येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये हजारो शिवसैनिकांवर अन्याय आणि अत्याचार झालेले आहेत. हजारो RSSच्या कार्यकर्त्यांवर अन्याय अत्याचार झालेले आहेत. हजारो बजरंग दलच्या कार्यकर्त्यांवर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे. हजारो कार्यकर्ते BJPच्या कार्यकर्त्यांवर काँग्रेसी नेत्यांनी, काँग्रेसी पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत. 1980 ते 1994 पर्यंत जे अधिकारी महाराष्ट्रामध्ये होते त्या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या फायली काढा आणि त्यांना तुरुंग टाका. त्यांच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे. ज्यांनी शिवसैनिकांना त्रास दिलेला आहे. मी तर म्हणतो मला जर 41 वर्षाची भरपाई जर उच्च न्यायालयाने दिली तर मी एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये मी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन एकच सांगणार आहे की नुसतं ओरडू नका आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि मतदानापुरतं 15 दिवस फक्त भाषणामध्ये सांगायचं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला मतदान करा. आणि ज्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आज कोणताही अत्याचार होत नाही, आज कोणताही अन्याय होत नाही. कारण गल्लीचं दिल्ली आज शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे. पण त्या काळामध्ये ज्यांनी इतकं हजारो कार्यकर्त्यांनी रक्त सांडलेलं आहे, तुरुंगवास भोगलेला आहे, एवढं जरी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांना न्याय देण्याचं काम केलं तरी मी म्हणेल खऱ्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आजकाल फक्त कडक कपडे घालायचे, 1 लाखाचा मोबाईल खिशात टाकायचा आणि मंत्री महोदयांवर बसायचं, त्याला कोणती बुद्धी नाही, त्याला कोणता अभ्यास नाही.
मी कोणत्याही मंत्र्याशी कोणत्याही अधिकाऱ्याशी मी 2 शब्द व्यवस्थित बोलू शकतो. ज्यांच्यामध्ये अक्कल नाही ते आज जवळ आहेत, ते आज करोडपती होऊन गेले शिवसेना भाजपची मध्ये. आणि मालेगाव तालुक्यामध्ये सगळे काँग्रेसच्या नेत्यांना बीजेपीने पद दिलेले आहेत. मला बीजेपीच्या नेत्यांनी एक सांगावं. माननीय गिरीश महाजन साहेबांना एक प्रश्न विचारतो, नाशिक जिल्ह्यामध्ये जे मालेगाव तालुक्यामध्ये जे बीजेपीचे नेते आहेत, एक तरी बीजेपीचा नेते जे आहेत ते एक तरी RSS मध्ये होता का? एकाने तरी संघर्ष केला आहे का मालेगाव तालुक्यामध्ये? सगळे काँग्रेसचे लोक सत्ता गेली आणि भाजपमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी आलेले. आणि आज संजय बच्चाला मदत करायची नाही. तेच गिरीश महाजन साहेबांना वरचे रिपोर्टिंग करतात की संजय बच्चाच्या केसला मदत करायची नाही. काय चाललेलं आहे? हे चाललेलं काय? ज्या वेळेस मी मला मेडिकलला घेऊन गेलेत विशाल भाऊ, एक अति महत्वाचा विषय राहून गेला. इतकं मोठं षडयंत्र होतं की आता सुद्धा 2008च्या दंगलीमध्ये माननीय सरसंचालक मोहन भागवत साहेबांना अडकवणार होते, माननीय योगीजींना अडकवणार होते आणि माझ्यामुळे बाळासाहेब देवराजींना अडकवणार होते. हा इतिहास आहे, हा पुऱ्या वेळी सिद्ध करून देईल मी. आज जे आहे ना मेडिकल काँग्रेसची सत्ता असताना काय घडत होतं, काय घडत नव्हतं. मेडिकल अधिकारी प्रकाश आहेर म्हणून होते न्याय डोंगरीचे, त्या वार्या होतं, मालेगाव सिव्हिल नव्हतं. अहो काय षडयंत्र असायचे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे अधिकारी. तुम्ही ऐकून थक्क व्हाल. मेडिकलला कोणत्याही गुन्हेगाराला 24 तासाच्या आत मेडिकलला घेऊन जावं लागतं, कोणती का केस असेल ना. मला मेडिकलला घेऊन गेले. विशाल भाऊ, आपल्याला आश्चर्य वाटेल, मेडिकलमध्ये काय म्हटलं, 25 वर्ष वय करून दिलेलं आहे माझं. MBBS डॉक्टरचा अभ्यास असतो, समोर त्याचं वय किती आहे ते त्याला समजतात म्हणून काय मेडिकल अधिकारी म्हणून नेमणूक केली असते. माझं वय 25 केलं. हा विषय अत्यंत गंभीर आहे. आणि डॉक्टर भैराम हिरेंचे जावाई अशोक तुळशीराम बच्छाव हे सिव्हिलला होते, त्यांनी सुद्धा 25 वर्ष वय केलेले त्यांच्या दबावाने. तर माननीय डॉक्टर भैराम हिरे त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यावेळेला आरोग्यमंत्री होते. माझं एक म्हणणं आहे, मला SM मुश्रीफने रासुका लावला, पण पालकमंत्रीला शहरातल्या सगळ्या घडामोडी, कोणाला अटक केली, कोणाला अन्याय होत आहे याची खरं माहिती पालकमंत्र्यांना असली पाहिजे ना. असते हे नियोजनबद्ध होतं काँग्रेसचं षडयंत्र. जर मी लेखी लिहून दिला होता, लेखी जबाब दिला असता आणि तो लेखी जबाब जर दिला असता तर त्यावेळेला बाळासाहेब देवराजींना रासुकामध्ये अटक करायचं षडयंत्र होतं. हा माझा आरोप आहे. मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, हे आरोप नाही आहे, हे सत्य आहे. मी हातात जिवारी घेऊन, हातात बघ घेऊन सांगतो. त्या काळाचा विषय. आणि त्या काळामध्ये मी ज्या रासुकामध्ये होतो त्यावेळेला माझ्या आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 9वी मध्ये शिकत होते. फडणवीस साहेब 9वीला होते. 9वीची परीक्षा, ते 8वी परीक्षा पास झाले, 9वी मध्येच होते. एवढा अभ्यास माझा राजकारणामध्ये आहे. आणि आपले वडील माझे काका हे 31 वर्ष तुरुंगवासामध्ये होते, आणीबाणीमध्ये होते, म्हणून आपल्याला न्याय मिळाला. आणि एक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्रजींचं मी लाख अभिनंदन करतो. पण जर साहेब, जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात, पण पदावर, इतक्या मोठ्या पदावर आपण आहात की इतका मला आदर आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा एक आनंद आहे की फडणवीस साहेब सारखा एक युग पुरुष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. पण ज्यांनी संघर्ष केला त्यांना जर माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे बुरा खाता आहे. त्यांनी जर माझी दखल घेतली एक गरीब शिवसैनिकाची, तर माझा एक आशीर्वाद आहे, एक रामाचा बजरंग बलीचा आशीर्वाद आहे की मला हनुमान मंदिरामध्ये अटक केलेली आहे. एवढं जरी तुम्ही कन्फर्म केलं सीबीआय गुप्तचर करून, 84चे शेर आजही जिवंत आहेत, 84चे गुप्तचर आजही जिवंत आहेत, 84चे सीबीआयचे अधिकारी सुद्धा जिवंत आहेत, 84चे पोलीस अधिकारी सुद्धा जिवंत आहेत. द्या न्याय. मग एक नवनीत राणा, माझ्या भगिनी नवनीत राणा, माझे खासदार, त्यांनी
हनुमान चालीसा म्हणायला गेले, मातोश्री हनुमान चालीसा म्हणायचा काय गुन्हा आहे का? गुन्हा नाही, गुन्हा नाही. तो हनुमान चालीसा मातोश्री म्हणत होते आणि नवनीत राणांना सुद्धा तुरुंगात टाकलं. उद्धव साहेब स्वतः टाकत नव्हते, पण उद्धव साहेबांना काँग्रेसचा सपोर्ट होता. काँग्रेसचा सपोर्ट असल्यामुळे एस एम मुश्रीफ सारख्या लोकांचा दबाव होता, हसन मुश्रीफ साहेबांसारख्यांचा दबाव होता आणि त्या दबावापुढे उद्धव साहेबांना अटक करावी लागली नवनीत राणा साहेबांना. पण उद्धव साहेबांचे आता डोळे उघडलेले आहेत. उद्धव साहेबांना मी विनंती केली की बा तुम्ही काँग्रेसचा विषय सोडा आणि आता तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलेत, चांगलं राज्य करा, तुमची विचारसरणी हिंदुत्वादी ठेवा आणि तुम्ही मला कोणाशीच काही घेणं देणं नाही, फक्त आमदार आणि खासदार हिंदुत्वादी निवडून गेला पाहिजे, त्याच्याने धर्म सुरक्षित राहील आणि भारत सुरक्षित राहील. आणि त्या हिंदुत्वादी आमदाराने आणि खासदाराने एक आधीच प्रत्येक गाव वाईज रिपोर्टिंग घेतली पाहिजे. तुम्हाला फक्त एक कडक ड्रेसवाल्याने चहा पाण्याला बोलवलं आणि एक संजय बच्चा सारखाचा विषय घ्यायचा नाही. एक कट्टर हिंदुत्वादी कोण आहे याचं विचारलं पाहिजे ना उमेदवाराने. नक्कीच संजयजी, आपला जो काही इतिहास आहे, संघर्ष आहे आणि ज्या संघर्षामय गाथा आपण या ठिकाणी आज घेतली आपली, खऱ्या अर्थाने आपली संघर्षमय गाथा एवढी तीव्र आहे किंवा एवढी मोठी आहे, ती तासाभरात संपणं शक्य नाही. कारण की आपण गेल्या तासाभरापासून चर्चा करतो आहोत. या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या ज्या भावना आहेत, ज्या आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचार असतील किंवा आपला जो काही प्रसंग आपल्यावरती घडला असेल त्याचा जो अनुभव तुम्ही या ठिकाणी बोलत आहात, या तासाभरापासून आपली चर्चा चालू आहे आणि ही चर्चा कधी संपूच नये अशी या ठिकाणी आम्हाला वाटतं. परंतु आम्हाला देखील या ठिकाणी वेळेचा कुठेतरी अभाव आहे, वेळेचं बंधन आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला या ठिकाणी कुठेतरी वेळेचा देखील काळाचा देखील भान ठेवावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपण जो काही संघर्षमय इतिहास या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसमोर वाचून दाखवला, आपल्या प्रेक्षकांसमोर आपण बोललेला आहे. नक्कीच यावरती आमचे प्रेक्षक आहेत, प्रबंधमय महाराष्ट्राचे प्रेक्षक, मालेगावातील जनता, नाशिक जिल्ह्यातील जनता, संबंध महाराष्ट्रातील तुम्ही म्हणतायत हिंदू जनता, ही संपूर्ण हिंदू जनता नक्कीच यावरती विचार करेल, विनिमय करेल आणि नक्कीच आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. खऱ्या अर्थाने आपला शेवटचा प्रश्न विचारताना मी सांगू इच्छितो की नेमकी आपली आता अपेक्षा काय आहे आणि कशा पद्धतीने आपला संघर्ष चालू आहे, थोडक्यात काय सांगा? हो, माझी अपेक्षा आता एकच आहे विशाल भाऊ की एस एम मुश्रीफवर कारवाई करावी. मुख्यमंत्री महोदयांनी गुन्हे खातं त्यांच्याकडे आणि माननीय सुरेश बोंडे साहेबांवर कारवाई करावी आणि सेंट्रल जेलमधून माझी जी फाईल होती ती फाईल भेटायचं नाव करून दिलीप कौतिक बच्छाव म्हणून एक व्यक्ती माझ्या सोयगावचा आला आणि ती फाईल मध्ये अधिकारी अडकणार होते. हे अधिकाऱ्यांना समजल्यावर दिलीप कौतिक बच्छावला पाठवून ती फाईलच गायब केली. तर दिलीप कौतिक बच्छाव आणि सुरेश बोंडे साहेब आणि एस एम मुश्रीफ आणि किल्ला पोलीस स्टेशनचे PI शंकरराव झरेकर साहेब आणि छावणीचे साळुंके PI, हे 6 लोकांपैकी तुम्ही 2 लोकांवर बी नार्को टेस्ट केली. हा जो लढा आहे हा काही किरकोळ विषय नाही, हा महाविस्फोटक खुलासा मी केलेला आहे. तर नार्को टेस्ट करून एस एम मुश्रीफची सत्य जनतेसमोर येईल. हा भारतातला सगळ्यात मोठा लढा आहे. रासुका हे आणीबाणीचंच पिल्लू आहे. आणीबाणी रासुकामध्ये कोणताही फरक नाही. भारतातला सगळ्यात मोठा लढा आहे. कट्टर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, हिंदुत्वामध्ये तुम्ही सत्तेवर बसलेला आहात. एस एम मुश्रीफची नार्को टेस्ट करा, त्याच्यात निश्चितच जनतेसमोर सगळं येईल. आणि एका तज्ञ वकिलाचा मी सल्ला घेतलेला आहे. ही फाईल जर तुम्ही ओपन केली तर 25 कोटी रुपयाचा दावा दाखल होऊ शकतो. मालेगाव फाईल्स 8 ऑक्टोबर 1984 रासुकाची फाईल आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अधिकार आहे. जशी दिल्लीची फाईल बीजेपीच्या आदेशाने ती फाईल ओपन केली आणि शीख दंगलीमध्ये न्याय मिळाला, तसं
मालेगाव रासुका 8 ऑक्टोबर 84 रासुका फाईल उच्च न्यायालयामध्ये माझी फाईल आहे, ती फाईल ओपन करावी. ती फाईल ओपन झाली म्हणजे माझा 25 कोटी रुपयाचा दावा दाखल होईल आणि त्या दाव्याला आज थोडी थोडी सगळ्यांनी मदत केली आणि तो दावा या भारताच्या भविष्याच्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये ज्यांनी हे पुस्तक लिहिले हिंदू धर्माच्या विरोधात, तो इतिहास चालू राहील. पुस्तक लिहिणाऱ्यांच्या ज्यांनी पुस्तक लिहिलं काँग्रेसचं किती षडयंत्र होतं हा इतिहास माझी केस चालू असताना भारतामध्ये रिपब्लिक चॅनल हा विषय चर्चेत राहील. आणि तशा पद्धतीने काँग्रेसचे नेते षडयंत्र असतात म्हणून हा कायम जनतेसमोर राहील आणि त्याचा फायदा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला निश्चितच होईल. मला न्याय दिल्यामुळे कमीत कमी आयुष्यभर आपली सत्ता राहील शिवसेना भाजप युतीची मला खात्री आहे. आणि संघर्ष केल्यामुळे सत्तेवर आपण आहात. आज संघर्ष कोणीच केलेला नाही असे आमदार मंत्री महोदय आहेत. मी स्पष्ट बोलणार आहे, राग आला तरी चालेल, तुम्ही हिंदुत्ववादी आहेत, मी पण हिंदुत्ववादी आहात. आज 60% मंत्री काँग्रेसचे आहेत मंत्रिमंडळामध्ये. नक्कीच तुम्ही मागे तो विषय हो, घेतला आपण त्या 60 ते 70% जर काँग्रेसचे मंत्रिमंडळामध्ये आहे, त्या मंत्र्यांचा जर दबाव असेल सरकारवर तर मला न्याय मिळू शकत नाही. पण स्वतः माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतःच गंभीर निर्णय घ्यावा लागेल आणि माझी फाईल ओपन करायला लागेल. याच्या अधिकाऱ्यांचं पेन्शन बंद करा. 24 ते 25 अधिकारी, कलेक्टर, जिल्हाधिकारी प्रांत, एस.ए. मुश्रीफ, शंकरराव झरेकर, गृह सचिव, गृहमंत्री, पालकमंत्री, 27 अधिकारी याच्यात दोषी आढळलेले. 27 अधिकारी, बरोबर. नाही 27 अधिकाऱ्यांना आता आपली नेमकी मागणी काय असणार आहे ते थोडक्यात सांगताना काय सांगाल की मागणी थोडक्यात एकच विनंती करतो. आदरणीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लाडके गृहमंत्री, त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर माझा विश्वास आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री, माननीय आदरणीय आपलं अमित शहाजी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला एकच विश्वास आहे, विषय हिंदुत्ववादी आहे. त्यांनी आजपर्यंत संघर्ष मोठा आहे, माझा छोटा संघर्ष आहे. त्यांचा संघर्ष, मोदी साहेबांचा संघर्ष हिंदुत्वासाठी हजारो लाखो पटीने माझ्यापेक्षा संघर्ष मोठा आहे. माझ्यापेक्षा अमित शहा साहेबांचा, गृहमंत्र्यांचा संघर्ष फार मोठा आहे माझ्यापेक्षा. माझा पण त्या संघर्षामध्ये माझा पण वाटा आहे आणि माझं पण थोडेसे श्रम आहेत मालेगावचे सत्ता येण्यासाठी. तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेब पण फडणवीस साहेबांना सांगतील आणि मला एक विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब मला न्याय देतील, कारण त्यांचा माझा खूप विश्वास आहे. फडणवीस साहेब जे बोलतात ते करतात. ते विरोधी पक्षात होते, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांना दिलं माझी फाईल. माझा त्यांच्यावर एक विश्वास आहे. आणि शिवसेनेचे जे पण मंत्री महोदय आहेत ते माझेच मंत्री आहेत. त्यांनी सुद्धा थोडा मतभेद बाजूला ठेवला. आपण एकत्र आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. तुमची विचारसरणी जर हिंदुत्ववादीच असेल, माझी विचारसरणी हिंदुत्ववादी आहे. तुम्ही हिंदुत्वाच्या मतावर निवडून आलेले आहेत. एक गरीब शिवसैनिकाला आजपर्यंत मी मदत कोणाकडे मागितली नाही. आपण जर मदत केली तर मला माझी केसचा निकाल लवकर लागेल आणि मला शिवसेनेच्या मंत्री महोदयांनी, RSSचे जे मंडळी आहे, उद्योगपती आहेत, माझे जे सहकारी आहेत सगळ्या पक्षामध्ये, त्यांनी जर एक प्रामाणिक शिवसैनिकाला थोडी थोडी मदत केली तर ती मदतीमुळे मी उच्च न्यायालयात जाऊन धावपळ करून मानव हक्क आयोगाकडून वकील घेऊन तर आणि आता माननीय आपले सरन्यायाधीश आदरणीय लाडके न्यायाधीश भूषणजी गवई साहेबांनी सांगितलं, त्यांच्यावर इतका विश्वास आहे. त्यांनी सांगितलं कोणताही निकाल 3 महिन्याच्या आत लागला पाहिजे, फटाफट फायली काढा. मी त्यांचं मनापासून
अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासारख्या गरीब शिवसैनिकाला न्याय द्यावा अशी मी माझ्या शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांकडून आणि जी माझी मुलाखत घेतली माननीय 42 वर्षामध्ये मला असं वाटत होतं की बुवा मुलाखत कोण घेणार काय असं विचारसरणी म्हणजे घरची परिस्थिती पाहिली अशी गोंधळून गेलेलो होतो आणि त्याच पिरियडमध्ये मला माननीय नितीन भाऊ पोपळेंनी मला सांगितलं की विशाल भाऊ गोसावी अशी व्यक्ती आहे असे पत्रकार आहेत संजू भाऊ की चहाची सुद्धा अपेक्षा नाही तुम्ही फक्त त्यांच्याकडे जा आणि ते तुमची मुलाखत आणि तुमचे विचार जनतेपर्यंत पोहोचवतील. मी तर नितीन भाऊ पोपळेंचं मान्य आणि विशाल भाऊ गोसावींचं कितीही अभिनंदन केलं कितीही आभार मानले तरी कारण जनतेपर्यंत मला कोणीच नेलं नाही. विशाल भाऊ आपल्या आशीर्वादाने आणि मग ताईंच्या आईंच्या आशीर्वादाने माझ्या आई तर वारल्याच आपल्या आई याच माझ्या आईंच्या कृपेने जर मला न्याय मिळाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये तर मी आपल्याला कधीही विसरणार नाही हा माझा शब्द देतो. आपल्याला लाख लाख धन्यवाद आणि आपला आभारी. नक्कीच संजयजी आणि आपल्या स्टुडिओला प्रबंध भूमी या स्टुडिओला भेट देऊन जो आनंद झाला तो आनंद माझ्या मनामध्ये मावत नाही आणि या स्टुडिओची भरभराट हो एवढंच मी सांगू शकतो. आणि आपला शब्द मी कधीच खाली जाऊ देणार नाही कारण मला तज्ज्ञ वकिलांची फौज उच्च न्यायालयात माझ्या मागे आहे आणि मला न्याय मिळेल. फक्त फाईल ओपन झाली तर मी आपले उपकार या जागेचे उपकार कारण ही जी जागा आहे 41 वर्षानंतर कारण या 8 ऑक्टोबर 2025ला 42 वर्ष होती. 41 वर्षानंतर या शुभ जागेवर माझी मुलाखत घेतली. या जागेचा या घराचा आपल्या परिवाराचा आणि आपला खूप खूप धन्यवाद. शब्दच नाही माझ्याजवळ कोणत्या शब्दाने मी आपले आभार मानावेत हे मला सुचत नाही. विशाल भाऊ मी तुमचा कायमचा ऋणी आहे आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नक्कीच संजयजी आपण जी गाथा या ठिकाणी मांडलेली आहे ती नक्कीच एक संघर्षमय गाथा संघर्षमय जीवनातून आलेली एक प्रेरणादायी कहाणी आपण असं या ठिकाणी म्हणूया. खऱ्या अर्थाने आपण उल्लेख करताना बोलले की तुमचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी ज्येष्ठ आहात आणि आपला आशीर्वाद खरं तर आमच्यावरती सदैव असू द्यावा आम्ही असे विनंती आपणास करतो. कारण की गेल्या 40-42 वर्षापासून आपण जो संघर्ष या ठिकाणी करतात त्या संघर्षाची कहाणी या ठिकाणी मांडताना नक्कीच आम्हाला आनंद असा होईल की नक्कीच एका खऱ्या शिवसैनिकाला एका गरीब शिवसैनिकाला एक संघर्षमय व्यक्तीला आपण कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच येणाऱ्या काळात देखील ज्या काही अडीअडचणी समस्या असेल त्या सोडवण्यासाठी आम्ही आपल्या 100% आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्या बरोबर आहोतच आणि येणाऱ्या काळात देखील आपल्या ज्या काही विचार असतील विनिमय असतील त्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. खऱ्या अर्थाने आपली जी संघर्षमय गाथा आहे ती 1 तासामध्ये संपणारी नाही. मी मागे उल्लेख केला तिला अजून खूप वेळ आपण चर्चा केली तरी संपणार नाही. वेळेचं बंधन राखून आपण या ठिकाणी थांबूयात आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्या समस्या असतील अडीअडचणी असतील आणि खऱ्या अर्थाने आजचा विषय आपला राष्ट्रीय सुरक्षा कायदा आपल्यावर लागू झाला आणि त्यामुळेची परिस्थिती हा विषय आपल्या आजचा होता आणि खऱ्या अर्थाने त्या विषय मांडत असताना आपण एका शिवसैनिकाची खऱ्या अर्थाने व्यथा देखील आपण या ठिकाणी मांडून दाखवली. खऱ्या अर्थाने तो विषय आपला आज नव्हता तो विषय होता राष्ट्रीय सुरक्षा कायदा संदर्भात आपला विषय होता. पण खऱ्या अर्थाने आपण जी काही शिवसैनिकांसंदर्भात जी काही माहिती दिली शिवसेनेचा जुना संघर्ष आपण या ठिकाणी उलगडा झाला नक्कीच तो बघून ऐकून आनंद झाला. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना देखील भरपूर माहिती या ठिकाणी मिळाली असेल आणि येणाऱ्या काळात देखील आपले ज्या शिवसैनिकांनी जी काही संघर्षमय गाथा या ठिकाणी गायलेली आहे जी संघर्ष गाथा अनुभवली आहे तो मांडण्यासाठी प्रबंध नक्कीच तत्पर राहील. याच प्रकारे आपण जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.